बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। NCN न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहू शकता भगवान श्रीराम नवमीचा आज मोठा उत्साह संपूर्ण देगलूर तालुक्यामध्ये शहरामध्ये संपूर्णकडे आज मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत। आज आमच्या सोबत या ठिकाणी पाहू शकता देगलूर बिलोली मतदारसंघाचे लाडके आमदार जितेश भाऊ अंतापूरकर सुद्धा आहेत आणि ते प्रत्येक गावागावाला भेट देत आहेत। प्रत्येक मिरवणुकीमध्ये या ठिकाणी आपला खारीचा वाटा म्हणून सहभाग नोंदवत आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये सर्व भक्तांना या ठिकाणी मिरवणुकीमध्ये दाखल होण्याचे त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं। आज आमच्यासोबत खूप बोलले गेले। साहेब, आज प्रभू श्रीराम देवांचा आज जन्मोत्सव सोहळा आहे, आपण काय म्हणतो? आज प्रभू श्रीराम नवमीच्या निमित्त समस्त देगलूरवासियांना, देगलूर विरोधी तमाम जनतेला मी माझ्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन देखील आहे। आज 46व्या वर्षामध्ये पदार्पण भारतीय जनता पार्टी करीत आहे। का यशस्वी वाटचाल या निमित्ताने होत आहे। आज एक चांगला योग आलेला आहे। प्रभू श्रीराम यांचा जन्मदिन व भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन हा एकच दिवशी असल्यामुळे समस्त हिंदू बांधवांमध्ये एक उत्साहाचं निश्चितपणे यामुळे वातावरण आहे। आणि आज सकाळपासून प्रभू रामांची जयंती जन्मदिवस उत्साहात मोठा साजरा करीत आहेत। शहापूर येथे आता आपण आहोत। शहापूर येथे प्रभू श्रीराम रामांचे मंदिर आहे। या मंदिराच्या ठिकाणी या ठिकाणी नवीन सभामंडप त्या ठिकाणी बांधण्याचं भूमिपूजन आज निश्चित या ठिकाणी पार पडलं। आणि आज देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलं होतं। त्या ठिकाणी आम्ही भेट देऊन परत आता शहापूर येथे या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी सुद्धा रॅलीचं आयोजन केलं। या ठिकाणी आमचे खासदार आदरणीय अजित बोडखे सुद्धा आता प्रभात येत आहेत। अशा प्रकारे आज दिवसभर समस्त बांधव या उत्साहामध्ये व्यस्त आहेत आणि आनंदाच्या जल्लोषाचा आज निश्चितपणे वातावरण आहे। प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून आज पहिली रामनवमी होतात। पहिली रामनवमी आपल्याला कशी वाटते? खूप आनंदाची उत्साहाची प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून निश्चितच एक प्रत्येकाच्या म्हणजे चैतन्य निश्चितपणे यामुळे आहे। एक आनंदाचं वातावरण आहे की प्रभू श्रीराम यांना रामांचं खूप छान मंदिर त्या ठिकाणी उभारलं गेलेलं आहे। आमच्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज एक नवीन उत्साह अयोध्येमध्ये निश्चितपणे या ठिकाणी झालेला आहे। एक चांगल्या प्रकारचं मंदिर या ठिकाणी पाहू शकता। त्यामुळे चैतन्य प्रत्येक देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आज आपण पाहायला मिळतं। त्यानिमित्ताने हिंदू बांधवांमध्ये चांगला उत्साह निश्चितपणे झालेला आहे। भगवान राम देवतांची देगलूर शहरामध्ये सुद्धा भव्य मंदिर व्हावं भक्तांची इच्छा आहे। त्यासाठी आपण पाठिंबा निश्चितपणे करणार। त्यासाठी आम्ही काही बैठका निश्चितपणे झालेल्या आहेत। ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणच्या आसपासच्या सर्व नागरिकांच्या मध्ये चर्चा करतो। त्याच्या देगलूरमध्ये सुद्धा या राज्यसभेचे खासदार अजितजी बोडखे साहेब देगलूर तालुक्यामध्ये संपूर्ण गावाला भेटी देत आहेत। आज पाहू शकता भगवान श्रीराम यांचे जन्मोत्सव साठी आज प्रत्येक मिरवणुकीमध्ये खारीचा वाटा म्हणून प्रत्येक ठिकाणी सहभाग नोंदवले। त्यांच्यासोबत आज देगलूर बिलोलीचे आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेब, ज्या पद्धतीने आज आपण जनतेला काय सांगतो? हिंदुस्थानातल्या नव्हे तर जगातल्या सगळ्या लोकांसाठी आदर्श असलेले श्री प्रभू रामचंद्र यांनी रामराज्याची संकल्पना हिंदुस्थानामध्ये साकार केली। त्या प्रभू रामचंद्रजींचा आदर्श सगळ्या जगातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या ज्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या सरकार असतील, गैरसरकार असतील, या सगळ्यांनी ही रामराज्याची संकल्पना महात्मा गांधींनी पण मांडली। तर रामराज्य हे हिंदुस्थानातल्या एक प्रकारचं अभ्यासाचं संशोधनाचं काम आहे। त्या प्रभू रामचंद्रांचा जन्म आज आम्ही सगळ्यांनी रामनवमीच्या निमित्ताने आमचे आदरणीय जितेशजी अंतापूरकर या भागातले लोकप्रिय आमदार देगलूरमध्ये आम्ही मिरवणुका त्या ठिकाणी आरती केली, नारळ फोडला, भगवानाची आरती केली प्रभू रामचंद्रांची। आणि आत्ता आम्ही शहापूर या गावामध्ये आलेलो आहोत। त्यामुळे शहापूर या गावातल्या मंडळींचा आग्रह होता की मी आणि आमदार साहेबांनी इथे यावं। त्या सगळ्या रामभक्तांचा आग्रह होता। आज सकाळी माननीय खासदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आणि आम्ही दोघांनी मिळून आज नांदेडच्या रामनवमीचा शुभारंभ मिरवणुकीचा करून दिला। सकाळी आम्ही दोघांनी आरती केली, प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेतला आणि शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी जी सगळी मंडळं आहेत त्या सगळ्या मंडळांना आम्ही शुभेच्छा दिल्या
आणि आज मी ग्रामीण भागामध्ये इकडे निघालो आणि साहेब तिकडे अर्धापूरच्या रामनवमीच्या मिरवणुकीसाठी गेलेले आहेत. अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी, आम्ही जे भारतीय जनता पार्टीमधील लोकप्रतिनिधी आहोत, पदाधिकारी आहोत, तर रामनवमीच्या निमित्ताने प्रत्येकाने कुठे कुठे जाऊन त्या भागातल्या रामभक्तांचा उत्साह वाढवणं आणि त्या रामभक्तांना प्रोत्साहन देणं आणि प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद देणं यासाठी हा सगळा प्रवास चालू आहे. भारतीय जनता पार्टीची स्थापना दुग्ध शर्करा योग आहे. भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि प्रभू रामचंद्रांची रामनवमी हे दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यामुळे आज देशभरामध्ये उत्साहाची लाट आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी संख्या सदस्यता नोंदणी झाली. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी आज सगळ्या मंडल स्थानावर ऑनलाईन भाषण करून आज सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि भारतीय जनता पार्टीचा हा स्थापना दिवस आम्ही सगळ्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून लोकप्रतिनिधीपर्यंत सगळ्यांनी उत्साहामध्ये साजरा केलेला आहे. आणि जगातली सगळ्यात मोठी पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे. म्हणजे हिंदुस्थानामध्ये सगळ्यात जास्त आमदार, सगळ्यात जास्त खासदार आणि सगळं विमान आहे. अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिला हा रामनवमी उत्सव होतो. कसा आहे? मी स्वतः 6 डिसेंबरला कारसेवक म्हणून बाबरी मस्जिदीचा ढाचा कोसळण्यासाठी आम्ही सगळे कारसेवक गेलो होतो. त्यानंतर जो प्राणप्रतिष्ठापना झाली त्या दिवशी आमच्या सगळ्यांचा ऊर भरून आला की आमचे प्रभू रामचंद्र अटकेतून बाहेर पडले. आमचे कारावासात होते अनेक वर्षापासून. बाबराने केलेल्या त्या याच्यातून परकीय जे काय आक्रमण झालं त्याच्यातून प्रभू रामचंद्रांना आम्ही मुक्त केलं. त्याचा आनंद आम्ही म्हणजे आमच्या भारतातल्या सगळ्या लाखो कारसेवकांनी मुक्त केलं. त्यामुळे तो आनंद आम्हाला गगनात मावेनासा झाला. आणि दुसऱ्या वर्षी प्राणप्रतिष्ठापना झाली आणि त्यानिमित्ताने मी राज्यसभा खासदार पण झालो. त्यामुळे आज ज्या पद्धतीने आज रामनवमीचा जो उत्सव चालू आहे, आता आमचे आमदार होते आमच्यासोबत, तरुणाईचा जल्लोष आहे, मुली स्वतः लेझीम पथक घेऊन आहेत आणि कुठल्याही प्रकारचा जाती धर्म असा कुठलाही त्याला भेदभाव न पाळता सगळ्या समाजातल्या सगळ्या लोकांनी आज प्रभू रामचंद्राच्या या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. नांदेडमधले सगळा समाज एकत्र झालेला आहे, देगलूरमधला सगळा समाज एकत्र झालेला आहे. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न बाळगता आज सगळ्या समाजाच्या वतीनं रामनवमीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आमच्या या भागातील सर्व नागरिकांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मनातून शुभेच्छा देतो. प्रभू श्रीरामांचं राज्याभिषेक होणार होतं, परंतु त्यांनी 14 वर्ष वनवास भोगून एक वेगळा संदेश सर्व जनतेला दिला होता त्यावेळेस. तर आताची जे पद्धतीचं राजनीती चालू त्याबद्दल आम्ही 70 वर्षाचा वनवास भोगला. तुम्ही तर म्हणजे आम्ही 70 वर्षाचा वनवास भोगून अटलजींचं नंतर सरकार आलं. अटलजींचं सरकार आल्याच्या नंतर हे काँग्रेस रूपी रावणाच्या रूपाचं सरकार आहे. त्यांनी या देशाला म्हणजे त्यांनी टाळूवरलं लोणी खाल्लं. म्हणजे फक्त माणसाचं रक्त तेवढं प्यायचं तेवढं बाकी होतं. बाकी सगळं खाल्ले, गिट्टी खाल्ले, रस्ते खाल्ले, सिमेंट खाल्ले, देशाला लुबाडून खाल्ले, मुसलमान लोकाला देखील लुबाडून खाल्ले. वक्फच्या माध्यमातून त्यांनी आमच्या गोरगरीब मुसलमानांना शहर पण गरीबच ठेवलं. काय दिलं मुसलमानांना काँग्रेसनं? चहाची टपरी, पानचे ठेले, पंक्चरची दुकान, भंगारची दुकान, याच्याशिवाय मुसलमान कोणी आहे का? एखादा आमचा मुसलमान किंवा उद्योगपती आहे, बिल्डर आहे, त्याचं मोठं कारभार आहे, कारखाना आहे, गरीब ते गरीबच ठेवलं मुसलमानांना. या वक्फच्या निमित्तानं मोदीजींनी सगळ्या देशातल्या मुसलमानांना संजीवनी दिली आणि त्यांची गरिबी दूर करण्याचा हा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे वक्फचं ऑडिट करणे, वक्फचं ट्रान्सपरन्सी आणणे आणि वक्फच्या माध्यमातून नियमितता आणणे. की देशातल्या सगळ्या मुसलमानांना आता काँग्रेसचं जे बिंग आहे ते फुटलेलं लक्षात आलेलं असल्यामुळं आज आम्ही प्रभू रामचंद्र ज्या पद्धतीने वनवासातून बाहेर आले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला त्याच पद्धतीने 70 वर्षाचा वनवास भारतातल्या जनतेने भोगला आणि प्रभू रामचंद्राच्या रूपानं जे रामराज्य आलं तेच रामराज्य प्रधानमंत्री मोदीजींच्या माध्यमातून आज ती कल्पना साकार व्हायला लागली. देगलूर शहरामध्ये छोटे मोठे श्रीरामचे मंदिर आहे, परंतु एक मोठी मंदिर देगलूर शहरामध्ये श्रीराम स्वभाव अशी निश्चितच पाठपुरावा करू. देगलूरमधल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावं, त्यामध्ये वंचित पीडित शोषित समाजाला पण सोबत घ्यावं, सगळ्यांनी मिळून हातभार लावू आणि राम मंदिराची जर जागा एखादी चांगल्या प्रकारची जर मिळाली देगलूरमधल्या सगळ्या जनतेला माझं आव्हान आहे. मी स्वतः त्या संकल्पनेमध्ये सहभागी होईल आणि ते मंदिर उभारण्याच्यासाठी माझा सिंहाचा वाटा आहे.